सर्वांना दंडवत प्रणाम. जयाचिया नाम संगती सहस्र योजना वेदवंती तया ते बोलो पराव्यावृत्ती तया नमन श्री कृष्ण राया. जेने अरळकतापा केला छेदू जो कार्तवीर्या वरदू जो ब्रह्म विद्या लता कंदू तया नमन श्री दत्तात्रेया. चैतन्याचिये मुसे परमानंदू ओतला कृपावशे तो परावरदानी मानसे नमिन श्री चक्रधरू. तो परावरदानी मानसे नमिन श्री चक्रधरू. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. आपण 16 वर्ष पूर्ण करून 17व्या वर्षात पदार्पण करीत आहोत. ही ज्ञानामृत व्याख्यानमाला आणि या सर्वप्रथम या पंचवताराला अधिष्ठानाला वंदन करतो. या ज्ञानामृत व्याख्यानमालेचे मुख्य अधिष्ठाते आदरणीय श्री गुरुजी, सर्व गुण अलंकृत आणि या ब्रह्मविद्या पाठशाळेचे सर्व असलेले आदरणीय श्री गुरुजींना विनम्रपणे दंडवत प्रणाम करतो. श्री गुरुजी अनेकांच्या शास्त्राला बोधाला निमित्त आहेत आणि ते सगळ्यांना ते घडविण्याचं काम करत आहेत. नव्हेच तर त्यांचे शिष्य भारत नव्हे महाराष्ट्र नव्हे तर सगळीकडे जाऊन त्यांचं हे म्हणजे एक प्रकारचं ईश्वराचंच कार्य ते या ठिकाणी करत आहेत. म्हणून त्या श्री गुरुजींना सर्वप्रथम दंडवत प्रणाम करतो. या आश्रमाचे मार्ग संवर्धक असलेल्या कैवल्यवासी माई आणि आईंची आठवण करीत या ठिकाणी उपस्थित असलेल्या मातृहृदय आत्या यांना दंडवत प्रणाम करतो. त्याचप्रमाणे माझे दीक्षागुरु माझे गुरुनिमित्त त्यांची आठवण करतो आणि आमच्या आश्रमाच्या संचालिका तपस्विनी अक्का यांना दंडवत प्रणाम करून या वाक्पुष्पार्चन सेवेला मी प्रारंभ करतो. काल आपण जो विषय पाहिला म्हणजे नामाचे 10 आहे. या अनुक्रमे या विषयामध्ये आपण पाहत आलो की नामाने कुठले कुठले लाभ होतात, नामाने कुठले कुठले लाभ होतात, नामाने हा जीवात्मा कसा सोज्वळ होतो, कसा उज्वळ होतो आणि याच नामाने मळलेला आत्मा कसा शुद्ध होतो हे आपण क्रमाने नामाच्या 10 मध्ये पाहत आहोत. नामाचे 10 म्हणजे हे 10 लाभ आहेत, नव्हे तर याचे बरेच लाभ आहेत. तर काल आपण पाहिलं की वेद म्हणजे आकर्षण आहे, वेद म्हणजे भाळणे, वेद म्हणजे ओढावल्या जाणे. परंतु या वेदाची पुढची पायरी आहे ती आहे बोधाची. बोध म्हणजे नुसतं आकर्षण नसून, नुसतं ओढल्या जाणं नसून, त्या पदार्थाची, त्या वस्तूची, त्या शास्त्राची मार्मिकता समजणं म्हणजे वेद. वेद म्हणजे ज्याला आपण ज्या गोष्टीकडे आपल्याला जायचंय ती गोष्ट आपल्याला कळणे म्हणजे वेद आहे. ज्या गोष्टीकडे आपल्याला जायचंय त्या गोष्टीचा परिपूर्ण अभ्यास करणे त्याला म्हणावं. ज्यांनी तो अभ्यास केला तो बोधवंत आहे आणि ज्याला कुठल्याही वस्तूची जाणीव झाली तो बोधी आहे. आपल्याला ज्या गोष्टीकडे जायचंय ती गोष्ट कळली पाहिजे, त्याची यथार्थता आपल्याला कळली पाहिजे. उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर शिक्षक लहान मुलांना शिकवताना ते शिकवतात की अ अननासचा, भ बळजीचा, क कपाचा, ज्ञानाचा. परंतु हे शब्द ज्ञान आहे. जेव्हा ते शिक्षक शिकवताना क कपाचा कप दाखवतात किंवा फळाचा फळा दाखवतात, छळीचा छळी दाखवतात, तेव्हा त्या पदार्थाची वस्तुस्थिती, त्या पदार्थाची जाणीव आपल्याला होते, त्याला बोध असं म्हणावं. समजा एखादा मुलगा 10वी पास झालेला आहे, 10व्या वर्गातून पास झाला, तो म्हणतो की आता मला इंजिनियर व्हायचं, आता मला कलेक्टर व्हायचंय किंवा कोणी म्हणतो मला डॉक्टर व्हायचंय. तर हे कसं आहे, त्या पोस्ट बद्दल,
त्याला त्या ठिकाणी वेध लागलेला आहे, परंतु जेव्हा तो पर्टिक्युलर त्या विषयाचा अभ्यास करतो, त्या विषयाच्या तळाशीपर्यंत तो जाऊन पोहोचतो, तेव्हा त्या विषयाची त्याला पूर्ण जाणीव होते, तेव्हा त्याला म्हणावं बोध. बोध म्हणजे त्या पदार्थाची जाणीव आहे. बोध म्हणजे शहाणीव आहे आणि बोध म्हणजे निश्चयात्मक बुद्धी म्हणजे बोध असं म्हणावं. उदाहरणामध्ये प्राप्य प्रापक बोध असं शब्द आलेला आहे. तर बोध म्हणजे निश्चयात्मक बुद्धी आणि ज्या नामाने आपण स्मरण करतो ते नाम एक साधन आहे आणि त्याचं साध्य म्हणजे बोध आहे. या बोधानेच आपल्याला 4 पदार्थाची जाणीव करून दिलेली आहे. जीव देवता परमेश्वर आणि प्रपंच. म्हणजे या पदार्थाची यथार्थता जाणीव ज्याला झाली त्याला ही बोध असं म्हणावं. या जगात प्रत्येकाला अनेक गोष्टींचं आकर्षण आहे, परंतु हे सांसारिक आकर्षण हे फोल आहे, परंतु आणि परमेश्वराचं जे आकर्षण आहे, परमेश्वराच्या शक्तीचं जे आकर्षण आहे ते मात्र नित्य आहे, शाश्वत आहे. आपण लीळाचरित्र या ग्रंथांमध्ये आपण पाहतो, आपण स्वामींकडे चौवर्णांतून समुदाय जो आहे स्वामींकडे वेधलेला आहे. मग तो ब्राह्मण असेल, क्षत्रिय असेल, वैश्य किंवा शूद्र असेल, सगळ्या वर्णातील लोक आमच्या स्वामींकडे वेधले आहेत. पण नेमकं त्यांना कोणालाच कळलं नाही की हे कोण आहे, नेमके देवता रूपी आहेत किंवा कोण आहेत हे नेमकं कळलेलं नाही. जोपर्यंत परमेश्वर स्वतःहून आपण परमेश्वर असल्याची त्याला जाणीव करून देत नाही तोपर्यंत जीवाला ते कळत नाही. या चरित्रामध्ये आपल्याला बरेच संदर्भ मिळतात. कोणी स्वामींना मौनदेव म्हणतो, कोणी नग्नदेव म्हणतो, कोणी माझं सोमनाथ म्हणतो, म्हणून त्यांची पूजा करतात. दादोसर सारखे व्यक्ती तर आमच्या स्वामींना एक सिद्ध साधक म्हणून त्यांच्याकडे पाहतात. परंतु ज्या परमेश्वराला जर त्या जीवाविषयी मनीषा असेल किंवा त्या जीवाला ज्ञान व्हावं अशी परमेश्वराची जर कृपा दृष्टी त्या जीवावर असेल तर परमेश्वर स्वयंभू सांगतात की मी परमेश्वर आहे. आणि अशी उदाहरणे लीळाचरित्रामध्ये आणि तसेच भगवद्गीतेमध्ये सुद्धा आलेली आहेत. श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवंत अर्जुनाला निरूपण करताना वारंवार सांगतात की अहम ही सर्व यज्ञानां भर्ता भोक्ता महेश्वर ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठती. म्हणजे या सकळ प्राणी मात्रांमध्ये तिष्ठती म्हणजे मी राहतो आहे, मी ईश्वर आहे असं हे बोधाचं सांगणं परमेश्वर वारंवार अर्जुनाला त्या ठिकाणी करतात. याही आधी 10व्या अध्यायामध्ये भगवंत अर्जुनाला सर्व विभूती भगवंतांनी सांगितलेली आहे की ह्या फांद्या आहेत त्या मी आहे आणि या फांद्याच्या मुळाशी सुद्धा मीच आहे. तेव्हाही अर्जुनाला ते कळलं नाही. त्यावरती भगवंतांनी अर्जुनाला विश्वरूप प्रकटून अर्जुन देवा बोधिले. अर्जुनाने ते विश्वरूप पाहिलं आणि तो भारावून गेला, दिपवून गेला की ह्या सामान्य दृष्टीने आपण पाहू शकत नाही, म्हणून भगवंतांनी त्यांना दिव्य दृष्टी दिली. दिव्यम ददामि ते चक्षु. त्या चक्षुने जेव्हा अर्जुनाचं भगवंताचं त्याने विश्वरूप पाहिलं आणि तो भारावून गेला. अनेक बाहू दर्भक नेत्रम, अनेक हात, अनेक पाय, अनेक असे तोंड भगवंताचे त्यांनी पाहिले आणि विराट असं स्वरूप जेव्हा पाहिलं तेव्हा तो घाबरला आणि भीतीपोटी तो भगवंताला शरण आला. तमेव शरणम गच्छ म्हणून भीत प्रणाम करतो आणि खूप प्रकारची प्रार्थना देवाला करतो की हे कृष्ण हे यादव हे सकेती अजाणता महिमानम तवेदम. म्हणजे देवा मी अजाणतेपणाने तुला ओळखलं नाही, परंतु तू या सगळ्यांचा नव्हे तर या सगळ्या ब्रह्मांडाचा मालक आहे. तू माता आहे, या ब्रह्मांडाची या जगाची माता पिता आणि सगळं देवा तूच आहे. परंतु या नामाने बोध होतो ही या संदर्भात चरित्रामध्ये एक लीळा आलेली आहे. ती लीळा डोमेग्रामी माईभट्टांचे लीळेचे न्याय. म्हणजे डोमेग्रामला जेव्हा माईभट्ट हे षडशास्त्र संपन्न ब्राह्मण होते आणि त्यांनी 5 शास्त्र हे महाराष्ट्रामध्ये अभ्यासले आणि श्रावण शास्त्र मात्र ते तेलंग देशामध्ये जाऊन अभ्यासलं. त्याचं कारण असं होतं की ते प्रभाकर शास्त्र 6वं शास्त्र जे आहे ते प्रभाकर शास्त्र ते महाराष्ट्र बोलूची नाही आणि जर बोलले तर कोळ फुटेल, म्हणून ते त्यांनी तेलंग देशामध्ये जाऊन ते अभ्यासलं आणि अभ्यासण्याआधी त्यांच्या गुरूंनी 3दा परीक्षा घेतली.
म्हणजे तो योग्य आहे की नाही, शिष्य योग्य आहे की नाही म्हणून त्या गुरुनी त्याची 3दा परीक्षा घेतली. परंतु त्यावेळेला माहीमट्टांच्या अंगी नम्रता होती आणि जिथे नम्रता असते तिथे ज्ञान स्थिरावत असते. आणि त्या परीक्षेमध्ये ते उत्तीर्ण झाले आणि ती परीक्षा पास करून मग ते महाराष्ट्रामध्ये आले. उभय गंगातीरी ते येऊन त्यांनी सगळ्यांशी म्हणजे चर्चा मंथन केली, शास्त्र चर्चा केली आणि त्या चर्चेमध्ये त्यांनी पंडितांना हरवलं, ब्राह्मणांना हरवलं, न्याय आचार्यांना हरवलं आणि त्यांनी कोणाला सोडलं नाही असे विद्वान पंडित त्यांनी हरवलेले होते. म्हणूनच त्यांना थोडासा गर्व झाला होता की माझ्यासारखा ज्ञानी या समग्र गंगा तीरामध्ये कोणीच नाही आहे, असा गर्व त्या माहीमट्टांना झाला होता. परंतु त्यांचे जे गुरु आहेत गणपत आपयो, त्यांनी पाहिलं की यांना गर्व झालेला आहे आणि गुरुला शिष्याची चिंता असते. म्हणून ते त्यांना म्हणतात की माहीमट्टो, तुम्ही जे ज्ञान ग्रहण केलेले ते फार उत्तम आहे, फार चांगले आहे, परंतु त्याची चीज तेव्हाच होईल की जेव्हा तुम्ही भगवंताशी म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंशी भेटा. तुम्ही त्यांना भेटणार तेव्हा तुमच्या शिकलेल्या या ज्ञानाचं यथार्थ चीज होणार आहे. आणि म्हणून ते म्हणतात की असं, पण ते त्यांना विचारतात की त्यांना मराठी येते म्हणजे शास्त्र चर्चा करू शकतात. ते म्हटले हो म्हटले, ते नक्की शास्त्र. त्यांना संस्कृत येते? ते म्हटले संस्कृत येते की नाही ते मला माहित नाही, परंतु त्यांना मराठी ते अनिवार्य बोलतात. मग त्यांना असं वाटतं त्या ठिकाणी त्यांनी प्रथम प्रारंभी स्वामींचं नाव श्रवण केलं आणि त्या नावश्रवणाने नामचिंतनाने त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या ठिकाणी असलेली अदक्षता, त्यांच्या ठिकाणी जी अदक्षता होती ती गळून पडली. त्यांच्या अयोग्यतेचा नाश त्या ठिकाणी झालेला आहे आणि ते बोधाला योग्य झालेले आहेत. एवढी नामाची महिमा आहे. नाम म्हणजे भवसंसार पार करण्यासाठी सुद्धा नाम कारगर आहे. आणि नाम हे अशा बीजाप्रमाणे नाम फार छोटं आहे. जसं की तुम्हाला उदाहरणासाठी सांगायचं झालं की वडाचं झाड असते, त्याचं बीज तुम्ही पाहिलं का? फार छोटं असते. ते बीज जेव्हा त्याला आपण खत पाणी घालून ते मोठं करतो आणि ते वडाचं मोठं झाड होतं, त्याला हत्तीने टक्कर मारली तरी ते झाड पडत नाही. इतकं मजबूत आणि सशक्त ते झाड इतक्याशा छोट्याशा बीजामधून निर्माण होत असतं. तसंच हे भगवंताचं जे नाम आहे ते फार छोटं आहे आणि ते भगवंताचं नाम छोटं असलं तरी त्याच्यामध्ये अनंत शक्तियुक्त परमेश्वर तो सामावलेला आहे. म्हणून नामस्मरणाने सगळं काही होऊ शकतं. सगळंच जे पाहिजे ते तुम्हाला ते त्या नामाने मिळू शकतं. तर मी तुम्हाला माहीमट्ट सांगत होतो. माहीमट्ट जेव्हा कळलं की एक विद्वान आणखी आहे, त्यांना त्या ठिकाणी नामाने आवडी निर्माण झाली. पण ती आवडी जी होती ती म्हणजे तो जो वेध लागला होता माहीमट्टाला, तो आवडीपूर्वक नव्हता, तर तो ईर्षेच्या भावाने होता. म्हणजे त्यांना असं वाटत होतं की मला आणखी एका पंडिताला हरवता येईल. त्याने तो खुश झाला आणि माहीमट्टांना त्यांचे जे मामे होते, त्यांचे जे सासरे होते, एका अर्थाने गणपत आपले त्यांचे गुरुही होते. त्याच्या गुरुंना म्हटले की आपल्याला केव्हा जायचं हे तुम्ही सांगा. आणि एक दिवस ते त्या स्वामींच्या दर्शनाला निघतात आणि त्यावेळेला गणपत आपल्याला कुठलं तरी काम असतं आणि त्या अर्ध्यामधूनच त्यांना इंगडे वामन भट्ट मिळतात आणि ते त्यांना म्हणतात की तुम्ही कुठे चाललेत? पिंपळे वामन भट्ट. तर ते म्हटले तुम्ही कुठे चालले? तुम्ही यांना स्वामींच्या दर्शनाला तुम्ही आपल्या सोबत घेऊन जा, मला थोडंसं काम आहे, त्याच्यामुळे मी नंतर येतो. आणि त्यावेळेला माहीमट्ट त्या वामन भट्टांबरोबर गेलेले आहेत. जाताना माहीमट्टाने जेव्हा जात होते तेव्हा मनामध्ये ते वादस्थळ भोगत होते की मला ज्यांच्याशी चर्चा करायची आहे, ज्यांच्याशी मला बोलायचं आहे ते पण एक विद्वान आहे. म्हणून ते वादस्थळ भोगीत होते आणि मनामध्ये ते विचार करत होते की त्यांनी जर असा प्रश्न केला तर मी याला असं उत्तर देणार आणि त्यांनी असा प्रश्न विचारला तर मी असं उत्तर देणार. अशा प्रकारे त्यांच्या मनामध्ये सतत ते वादस्थळ चालू होतं आणि ते स्वामींच्या पुढे पोहोचले. स्वामींची त्यांनी श्रीमूर्ती पाहिली, फक्त केवळ काया प्रणित केला, म्हणजे थोडंसं मान अशी वाकवली. याचा अर्थ होता ते अहंकाराने भरलेले होते. त्या माहीमट्टांनी केवळ काया प्रणित केला आणि स्वामींच्या तिथे बसले आणि वामन भट्ट होते, त्यांनी स्वामींसाठी काही नैवेद्य वगैरे आणलं होतं, ते देऊन ते परत निघून गेले. मुख्य विषय
माईभट्टांच्या ठिकाणी जो अहंकार होता त्या ठिकाणी त्यावर चर्चा सुरू झाली. स्वामींची आणि माईभट्टांची चर्चा सुरू झाली. तर माईभट्ट तर विसरूनच गेले की काय बोलायचं ते. त्यावेळेला स्वामीच त्यांना प्रश्न करतात आणि त्या ठिकाणी बरीच मोठी चर्चा होते. परंतु त्या चर्चेमध्ये त्यांनी सगळे प्रयोग, सगळे शास्त्र, सगळे ग्रंथ त्या ठिकाणी माईभट्टांनी वापरले आणि स्वामींना स्वामी त्याच्यावरती म्हणजे आणखी सखोलतेने आणि आणखी चांगल्या पद्धतीने स्वामी त्यांच्याशी बोलत राहिले. तरीही माईभट्टांनी संस्कृतमध्ये प्रयोग केला आणि संस्कृतमध्ये प्रयोग झाल्यावर सुद्धा स्वामी सुद्धा अनिवार्य संस्कृत बोलले आणि त्यांच्या या चर्चेमधून, त्यांच्या या शास्त्र चर्चेमधून शेवटी माईभट्टाला माघार घ्यावी लागली आणि माईभट्ट विनातकंदर होऊन खाली बसलेले आहेत. त्यावेळी स्वामीच त्यांना सांगतात की स्वामी त्यांना त्या ठिकाणी पूर्वीचं निरूपण करतात आणि पूर्वीचं निरूपण केल्यानंतर परत पुन्हा चर्चा होते. जी म्हणतात दास्य ते कोणाचे करावे, हा माईभट्टांचा प्रश्न परत. तर स्वामी त्यावेळेला प्रत्येक अवताराचं नामकरण घेतात, श्रीकृष्ण चक्रवर्ती बद्दल सांगतात. तर ते थोडे जाणते होते. ते म्हणतात की ते द्वापार युगही गेले आणि ते ईश्वर ते परमेश्वर ही निजदा आम्हाला गेले. त्यावर दत्तात्रय महाराजांचं सांगतात, श्री चक्रपाणी महाराजांचं सांगतात. असं करत करत स्वामी श्रीकाराचा अनुकार श्रीमूर्तीकडे करत सांगतात की जैसे प्रतिष्ठानी हे. यावरून माईभट्टांना जीवेश्वराचा भाव त्या ठिकाणी उमटलेला आहे आणि प्रथम माईभट्टांना बोध झाला, नंतर त्याच्यानंतर आवडी निर्माण झाली. यावर स्वामी पुढे त्यांना हत्तीचा दृष्टांत निरूपण करतात की एका गावामध्ये हत्ती आला होता आणि त्या हत्तीला पाहण्यासाठी जात्यांद आले होते आणि ते जात्यांद मुळातच आंधळे असल्यामुळे त्यांना हत्ती कसा हे माहिती नव्हतं. म्हणून त्या ठिकाणी ज्यांनी त्या हत्तीला पाहण्यासाठी जे मुलं गेले ते ज्यांनी पायाला हात लावला तो म्हणाला हत्ती हा खांबासारखा आहे, ज्यांनी सोंडेला हात लावला तो म्हटला हत्ती मुसळासारखा आहे, ज्यांनी कानाला हात लावला तो म्हटला हत्ती सुपासारखा आहे आणि ज्यांनी पाठीला हात लावला तो म्हटला हत्ती भिंतीसारखा आहे, ज्यांनी पोटाला हात लावला तो म्हटला हत्ती कोथळ्यासारखा आहे आणि ज्यांनी सेपटीला हात लावला तो म्हटला हत्ती खराट्यासारखा आहे. परंतु त्या ठिकाणी जो ज्ञानांजन घातलेला जो पुरुष होता, ज्ञानी जो पुरुष होता, तो सांगतो की अरे बाबा तुम्ही हे जे ज्याला हत्ती म्हणतात तो हत्ती नाहीये, तो हत्तीचा एक एक अवयव आहे आणि त्या समग्र अवयवा मिळून तो हत्ती होतो. तसाच या दृष्टांताचा सिद्धांत थोडासा फरक आहे त्याच्यामध्ये. त्या दृष्टांताचा सिद्धांत असं सांगतो की सकळ शक्तियुक्त परमेश्वर आहे, परंतु तो परमेश्वर सकळ शक्तियुक्त असूनही उरलेलाच आहे आणि त्या ठिकाणी सकळ शक्तींनी पूर्ण आहे. आपण अन्य राहाटीमध्ये पाहतो की सगळं म्हणजे ते म्हणतात की कुठल्याही देवाला नमस्कार केला तरी तो ईश्वरापर्यंत जातोच. त्यामध्ये अन्य राहाटीचा एक श्लोक आलेला आहे, आकाशात पतितो तोयम यथा गच्छति सागरम सर्व देव नमस्कारो केशवम प्रति गच्छति. म्हणजे ज्याप्रमाणे आकाशातून पडलेलं पाणी जसं नदी नाल्यांनी सागराला जाऊन मिळतं त्याप्रमाणे कुठल्याही देवाला केलेला नमस्कार तो केशवम प्रति गच्छति असं ते म्हणतात. परंतु तसं नाहीये, कारण देवता ह्या अविद्यात्मक आहेत. देवतेला खालच्या देवतेला वरच्या देवतेला पाहू शकत नाही किंवा वरच्या देवतेचं सुख खालच्या देवतेला प्रणवत नाही. म्हणून देवता हा पदार्थ वेगळा आहे, परमेश्वर हा पदार्थ वेगळा आहे, जीव वेगळा आहे आणि प्रपंचही वेगळा आहे. परमेश्वराच्या ठिकाणी ज्ञान शक्ती सुख सामर्थ्य ऐश्वर्य प्रकाश हे पंचप्रकार असून सुद्धाही परमेश्वराच्या ठिकाणी अनंत गुण आणि अनंत धर्म आहेतच. या संदर्भात आणखी एक लीळा कास्त हरिदेव पंडिताची येते की ज्यांना नामापासून बोध झाला. कास्त हरिदेव पंडिता गोपाळ मंत्र भेद निरूपण उपलक्षणे उपद्य भाषा, त्या उपद्य भाषांना नामापासून वेद होतो. कास्त हरिदेव पंडित जे होते स्वामींचे ते श्रीकृष्णाला मानणारे भक्त होते आणि ते पुराण ऐकीत, पुराण श्रवण करायला जात आणि गीतेचा कुठला संदेह पडला तर ते स्वामींना विचारत असत. तर झालं एक दिवस असं की त्यांना एक गीतेचा संदर्भ समजला नाही आणि ती शंका घेऊन ते स्वामींपर्यंत आले. त्या
स्वामींना ते प्रश्न विचारला. स्वामी त्यांच्या प्रश्नाचं समाधान करीत स्वामी त्यांना प्रतिप्रश्न करतात की तुम्हाला गोपाळ मंत्राचे भेद किती आहेत माहित आहे का, आणि तुम्ही ते जाणता का किती आहेत ते. तर त्यावर ते म्हणाले की जी 10 भेद आहेत त्यातले मी 1-2 जाणतो. त्यावर स्वामी म्हणाले की गोपाळ मंत्राचे 10 भेद नसून हजारो भेद आहेत, आणि त्यातले जो एक भेद आहे तो केवळ श्रीकृष्ण चक्रवर्ती जाणतात किंवा रुक्मिणी औसा जाणते. आणि त्यातले ते जे भेद आहेत ते गोपाळ आपला हरिदेव पंडितांना ते सांगतात आणि त्यावर ते बुजून जातात. ते म्हणतात की जी असे भेद तर आम्ही कुठे ऐकले नाही, आणि हे असे नवीन जे भेद आहेत इतके कठीण त्या भेदांचं ते रहस्य ते आम्ही कधी श्रवणच केलं नाही. जी हे गोसावीची जाणावे आणि गोसावीची निरूपावे, आम्ही परिसो नेनुमा निरूपोनी काही. म्हणजे आम्ही ते समजू शकत नाही, इतके ते कठीण आहेत, तर आम्ही दुसऱ्यांना सांगणार कधी. ही शास्त्र चर्चा सुरू असताना त्या ठिकाणी उपाध्ये भासिक होते, आणि ते उपाध्यभास विचार करू लागतात की रुक्मिणी औसांना माहीत असणं हे स्वाभाविक आहे, कारण हे भगवान श्रीकृष्णाने सांगितलेलं असणार आहे. परंतु आमचे स्वामी तर कलियुगातले 25-27 दिसे ते वय, आमच्या स्वामींचं वय फार कमी आहे, आणि स्वामींना हा भेद कसा काय कळला, त्यावर त्यांना ती कळतं, आणि त्यावर त्यांना त्या ठिकाणी बोध होतो की जेची श्रीकृष्ण चक्रवर्ती तेचे आमचे गोसावी. म्हणून या ठिकाणी उपाध्यभासांना बोध झालेला आहे. परमेश्वर जीवाला बोधाचं दातृत्व करतात, परंतु जीवाच्या निर्लणतेने जीवाच्या निष्क्रियतेने तो बोध त्याच्याकडून गमावला जातो. आपण बहुत लोक बघतो की त्यांनी उपदेशही घेतलेला आहे, त्यांना पंचकृष्ण परमात्म्याची त्यांना भक्तीही आहे, तरी पण देवता भक्ती करावीशी वाटणे याला बोधाचं लक्षण म्हणता येणार नाही. चरित्रामध्ये आपल्याला असेच एक भक्त पाहायला मिळतात, छरदोबा नावाचे. छरदोबा हे श्रीमुखे बोध झालेले असे भक्त होते, आणि छरदोबांनी असा उत्कट आचार करावा आणि परमेश्वराला लवकरात लवकर कसे प्राप्त करता येईल यासाठी ते अटनाला निघालेले होते. परंतु ते अटने निघाले असताना त्यांना भिक्षेची वेळ झाली, आणि ते भिक्षा मागण्यासाठी गावामध्ये जात होते, तर त्यांना त्या ठिकाणी एक वमन केलेलं अन्न दिसलं. वमन म्हणजे उलटी केलेलं. आपण ते पाहिलं तरी आपल्याला किळस येतं, परंतु छरदोबांनी इतकी घृणा चिंतली होती की त्यांना ते काय करतात, ते अन्न एकत्र करतात, नदीच्या पात्रातून स्वच्छ करतात आणि ते ग्रहण करतात. परंतु ते जे अन्न होतं ते श्राद्धाचं अन्न असल्यामुळे ते त्यांना ते बाधलं, आणि ते जे धर्मावर दृढ असलेले ते मात्र त्या धर्मावरून पतित झाले. ते इतके पतित झाले की आमचे स्वामी सांगतात की एकदा पैठणला त्यांची आणि स्वामींच्या परिवाराची भेट होते. स्वामी औसांना म्हणतात की तुम्ही जा छरदोबांची चौकशी करा, आणि ते छरदोबांकडे जातात आणि ते म्हणतात की तुम्हाला माहिती आहे की आम्ही कोणाचे आहेत. त्यावेळेला छरदोबा म्हणतो हो. तर ते सांगतात की तुम्ही चांगदेव नागदेव रावडांचे, येथीचे नावही नाही. त्यावेळेला त्यांच्या मुखामध्ये ईश्वराचे नाव देखील राहत नाही, इतकी त्याची ती घसरण होते, इतका तो धर्मावरून पतित होतो. आपण लीळा वाचतो, सूत्रांचं पठण करतो, परंतु ते बोधाशिवाय व्यर्थ आहे. जर बोध जर नसेल, जाणीव जर नसेल, तर आपल्याकडे ते शब्दच आहेत. म्हणूनच श्रीगुरूंनी धर्माचं तथा योग्य प्रकारे सांगितलेल्या जी विधी आहेत, ज्या कुठल्या विधी आहेत त्यांचं यथायोग्य पालन केलं पाहिजे. परमेश्वर हा किंवा बोधाने करणार आहे, म्हणूनच बोधच आपल्याला परमेश्वरापर्यंत घेऊन जाणार आहे, असा बोध सर्वांना व्हावा ही एक शुद्ध भावना या ठिकाणी व्यक्त करतो. या वाक्पुष्पाच्या सेवेने मला ही संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. आणि या ठिकाणी गुरुपुढे बोलणं म्हणजे ही अधिक वृत्ती मानलं जातं, तरीही आपण या ठिकाणी बोललो. त्यामुळे आपण सर्व ज्ञानी आहात, श्रेष्ठ आहात, ज्येष्ठ आहात, आणि अशी मी खंतपूर्वक श्री गुरुवर यांना आणि आपण सर्वांना क्षमा मागतो, आणि या ठिकाणी थांबतो. दंडोत.